अनन्या ही एक 28 वर्षीय मुलगी आहे, परंतु तिचे ड्रीम्स आणि एस्पिरेशन्स खूप मोठे आहेत आणि तिचा सर्वात मोठा ड्रीम म्हणजे लवकर रिटायर व्हावं, जेणेकरून ती आपली रिटायर्ड लाईफ आपल्या लव्ड वन्स, आपल्या मुलींसोबत चांगला एन्जॉय करू शकेल. ती आपला स्वतःचा आयुष्य आपल्या स्वतःच्या टर्म्स वर जगायचा प्लॅन करते आणि आपल्याला सर्वांना कदाचित असंच भविष्य एक्सपेक्टेड आहे. अनन्याला माहिती आहे की तिला लवकरच सेव्हिंग चालू करावं लागेल आणि तिला कन्सिस्टंटली राईट असेट क्लास मध्ये निवेश करावा लागेल, जेणेकरून तिचं हा स्वप्न एक दिवस रियालिटी पण होऊ शकतो. खूप रिसर्च केल्यानंतर तिच्या लक्षात आला की फिक्स्ड इन्कम हा सर्वात चांगला अल्टरनेटिव्ह आहे आपल्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करण्याकरिता. आणि या फिक्स्ड इन्कमच्या असेट क्लासमध्ये सर्वात उत्तम ऑप्शन म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड, कारण इंटरेस्ट रेट्स आणि सेफ्टी. परंतु अनन्यासाठी किंवा अनन्यासारखे बरेच लोकांसाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे की या पीपीएफ मध्ये निवेश कसं करावा. आणि म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय, ज्याच्यात आपण बघूया की पीपीएफ काय असतं, याचे फीचर्स काय आहेत, याच्यात कोण निवेश करू शकतो, किती या पीपीएफ मध्ये निवेश करावा, किती ड्युरेशन साठी निवेश करावा, पीपीएफ चे रिटर्न्स कसे असतात आणि याच्यात निवेश करण्याची प्रोसेस काय आहे, आणि असे बरेच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील. या सगळ्या माहिती घेऊन तुम्ही आजच इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता आणि आपला स्वतःचा एक रिटायरमेंट कॉर्पस बिल्ड करू शकता. परंतु पुढे जाण्याआधी जर का तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर कन्सिडर सबस्क्रायबिंग आवर चॅनल अँड लाइकिंग दिस व्हिडिओ, कारण आम्ही तुमच्यासाठी सतत पर्सनल फायनान्सेस अँड इन्व्हेस्टमेंट वर खूप चांगले व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्या समक्ष येतो. पीपीएफ मध्ये कसा निवेश करावा हे जाणण्या अगोदर हे पीपीएफ नेमकी काय असतं हे समजून घेणे अति आवश्यक आहे. चला मित्रांनो, बघूया की हे पब्लिक प्रोव्हिडंट फंड काय असतात. पीपीएफ पब्लिक प्रोव्हिडंट फंड हे एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यात तुम्ही रेग्युलरली निवेश करू शकता आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एक मोठा लंपसम अमाऊंट इंटरेस्ट सकट भेटेल. 1968 मध्ये नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूट अंडर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स यांनी ही स्कीम आणलेली. आणि मुख्य म्हणजे जे लोक एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन मध्ये नव्हते त्यांना सुद्धा अॅन्युअली आपलं सेव्हिंग करून आपला स्वतःचा एक रिटायरमेंट कॉर्पस बनवण्याची संधी देण्या हेतू ही स्कीम आणण्यात आलेली. बेसिकली आपल्या अॅन्युअल इन्कमचा एक पोर्शन या स्कीम मध्ये डिपॉझिट केल्याने तुम्ही आपला स्वतःचा एक रिटायरमेंट कॉर्पस बनवू शकता. तुम्ही जी अमाऊंट या स्कीम मध्ये डिपॉझिट करताल त्यावरती तुम्हाला सतत इंटरेस्ट अर्न होत राहील. तेवढंच नाही तर या स्कीमचे टॅक्स बेनिफिट सुद्धा आहेत आणि म्हणून ही स्कीम एक खूप अट्रॅक्टिव्ह ऑप्शन झाली आहे आज प्रत्येक लोकांसाठी. या स्कीम मध्ये जेव्हा तुम्ही निवेश करता किंवा तुम्ही इंटरेस्ट रिसीव्ह करता किंवा मॅच्युरिटी अमाऊंट रिसीव्ह करता त्या प्रत्येक ठिकाणी टॅक्स एक्झम्पशन लावलेले आहेत. म्हणजे या स्कीमचा जो स्टेटस आहे तो आहे EEE म्हणजे एक्झम्प्ट एक्झम्प्ट एक्झम्प्ट. या स्कीम मध्ये जेव्हा तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करता तेव्हा मॅक्झिमम अप टू 1.5 लाख पर्यंतचा एक्झम्पशन आहे. आणि या स्कीम मध्ये निवेश केलेल्या अमाऊंटवर जेव्हा तुम्हाला इंटरेस्ट रिसीव्ह होते किंवा मॅच्युरिटीवर जेव्हा तुम्हाला अमाऊंट रिसीव्ह होते ती अमाऊंट सुद्धा अंडर सेक्शन 80C ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट ती अमाऊंट सुद्धा टॅक्स एक्झम्प्ट आहे. आणि या सगळ्या बेनिफिटमुळे जी अमाऊंट पीपीएफ मध्ये निवेश केली गेली ती 134% इन्क्रीज झाली 2013-14 ते 2021-22 मध्यंतरी. एवढंच नाही तर हे पेन्शन स्कीम्स किंवा प्रोव्हिडंट फंड्स इन्क्लुडिंग पीपीएफ हे इंडियन इन्व्हेस्टर्सचे सेकंड मोस्ट फेवरेट सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट आहेत. हे इन्स्ट्रुमेंट्स आज डिकेड्स झालेत एक्झिस्टन्स मध्ये आहेत आणि आजही भारतीय निवेशकाचे सर्वात आवडते जे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे ते हे आहेत. चला मित्रांनो, या पीपीएफ चे काही फीचर्स बघून घेऊया. करंटली पीपीएफ आपल्याला 7.1% इंटरेस्ट कंपाऊंडेड अॅन्युअली आपल्याला प्रोव्हाइड करतोय. हा डेटा Q4 चा आहे, जानेवारी टू मार्च फायनान्शियल इयर 22-23 चा. तुम्ही या पीपीएफ मध्ये मिनिमम 15 वर्षांसाठी निवेश करू शकता आणि त्यानंतर जर का तुम्हाला एक्सटेंड करायचं असेल तर तुम्ही आपल्या हिशोबाने ब्लॉक बाय ब्लॉक एक्सटेन्शन करू शकता, परंतु एक ब्लॉक 5 वर्षाचा असतो. पीपीएफ मध्ये तुम्ही मिनिमम ₹500 पासून इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता, परंतु मॅक्झिमम एका फायनान्शियल इयरचा जो मॅक्झिमम लिमिट आहे तो आहे 1.5 लाख. त्यापेक्षा जास्त तुम्ही निवेश करू शकत नाही. आता जर का तुम्हाला निवेश करायचा असेल तर तुम्ही एकदम लमसम मध्ये सुद्धा निवेश करू शकता किंवा तुम्हाला मल्टिपल टाइम स्मॉल डिपॉझिट करायचे असतील ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्यावरती ऑप्शन आहे. अजिबात काही कुठल्या प्रकारची काय रेस्ट्रिक्शन्स नाहीत. फक्त एक आहे की वर्षभरात 1.5 लाखापेक्षा कमी तुमचा इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट चालणार नाही. या पीपीएफ मध्ये तुम्ही कॅश, चेक, डीडी किंवा ऑनलाईन फंड ट्रान्सफर करून सुद्धा तुम्ही आपले पैसे डिपॉझिट करू शकता. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीपीएफ अकाउंट एका सिंगल पर्सनच्या नावावर असू शकतो. पीपीएफ अकाउंट जॉईंट
नेमवर असू शकत नाही. समजा तुम्हाला कुठले तरी फायनान्शियल इमर्जन्सी झाले तर तुम्ही 7th इयर ऑनवर्ड्स या पीपीएफ मधनं तुम्ही पार्शियली आपले पैसे काढू शकता. परंतु लक्षात घ्या, तर मॅक्झिमम जे विड्रॉल पॉसिबल आहे ते आहे 50% ऑफ द अमाउंट इन द पीपीएफ आफ्टर 6 इयर्स. उदाहरणार्थ, जर का तुम्ही 2018 मध्ये एक पीपीएफ अकाउंट उघडलेला तर 2024 पर्यंत तुम्ही अजिबात काही विड्रॉ करू शकत नाही. परंतु समजा 2025 मध्ये तुम्हाला काही फायनान्शियल इमर्जन्सीज आले तर 2025 मध्ये तुम्ही विड्रॉ करू शकणार. परंतु मॅक्झिमम किती? 50% ऑफ द अमाउंट इन द पीपीएफ. सर्वात महत्वाचं म्हणजे पीपीएफ तुम्हाला गॅरंटीड आणि रिस्क फ्री रिटर्न देतो. का? कारण पीपीएफ ला बॅकिंग कोण देतोय? भारत सरकार. आणि यामुळे पीपीएफ मध्ये निवेश करणाऱ्याला एकदम मिनिमल रिस्क आहे, अजिबात रिस्कच नाहीये. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अजून एक बेनिफिट काय आहे की जर का तुमच्याकडे पीपीएफ इन्व्हेस्टमेंट आहे तर त्या पीपीएफ इन्व्हेस्टमेंटला सिक्युरिटी ठेवून तुम्ही लोन घेऊ शकता. परंतु या संदर्भात लक्षात ठेवा की तुम्हाला लोन केव्हा भेटेल? 3 वर्ष झाल्यानंतर आणि 6 वर्षापर्यंत. या मध्यंतरी जर का तुम्ही लोन साठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला लोन भेटून जाईल. तेवढंच नाही तर हा जो लोन तुम्ही घेतलाय हे तुम्हाला 36 मंथच्या दरम्यानच रिपे करावं लागेल. आणि तेवढंच नाही तर तुम्हाला मॅक्झिमम लोन किती भेटेल? तर तुम्ही जेव्हा लोनचं ऍप्लिकेशन करताय त्याच्या 2 वर्षपूर्वी या पीपीएफ अकाउंट मध्ये काय बॅलन्स होता त्या बॅलन्स अमाऊंटचा 25% पर्यंत मॅक्झिमम लोन तुम्ही घेऊ शकता, त्याच्यावरती नाही. याला एका एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया. लेट्स अज्युम, समजा तुम्ही 2020-21 मध्ये एक पीपीएफ अकाउंट उघडलं. 2025-26 मध्ये तुम्हाला काही फायनान्शियल इमर्जन्सी झालेत आणि म्हणून तुम्ही लोन साठी अप्लाय केला अगेन्स्ट हा पीपीएफ अकाउंट. आता लोन ऍप्लिकेशन आपण केलंय 2025-26 मध्ये. याच्या 2 वर्ष आधी म्हणजे 2023-24 ला या पीपीएफ अकाउंटचा बॅलन्स काय होता? तर समजा आपल्या अकाउंटचा बॅलन्स होता 4 लाख. तर या 4 लाखाचा 25% मॅक्झिमम किती असतं? 1 लाख. या 1 लाख पर्यंतचा लोन तुम्हाला भेटून जाईल, त्यावरती तुम्हाला लोन भेटणार नाही. यानंतर बघूया की पीपीएफ मध्ये कोण निवेश करू शकतो. सर्वप्रथम तुम्ही एक इंडियन सिटीजन असायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एका पर्सनच्या नावावर फक्त एकच पीपीएफ अकाउंट तुम्ही उघडू शकता. अनलेस अँड अंटिल दुसरा अकाउंट जर का तुम्ही मायनर साठी उघडला असाल तर ते शक्य आहे. अदरवाइज एका पर्सन साठी एकच पीपीएफ अकाउंट. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही पॅरेंट किंवा गार्डियन आहात तर तुम्ही आपल्या मायनर चिल्ड्रन साठी सुद्धा एक पीपीएफ अकाउंट उघडू शकता. यानंतर अति महत्वाची 4th नंबर इन्फॉर्मेशन, जर का तुम्ही एनआरआय असाल, नॉन रेसिडेंट इंडियन्स, किंवा जर का तुम्ही एचयूएफ चा पार्ट असाल, एचयूएफ, तर ह्यांना पीपीएफ उघडण्याची संधी देण्यात आलेली नाहीये. म्हणजे हे लोक पीपीएफ अकाउंट उघडू शकत नाही. समजा जर का तुम्ही एलिजिबल झालात तर आता तुम्हाला माहिती पाहिजे की किती अमाऊंट निवेश करावा, किती ड्युरेशन साठी करावा आणि त्या इन्व्हेस्टमेंट वरनं किती रिटर्न्स एक्सपेक्ट करावेत. चला बघूया. आपण ऑलरेडी बघितलंय की पीपीएफ मध्ये मिनिमम 15 वर्षांसाठी तुम्ही निवेश करू शकता आणि त्यानंतर 5-5 वर्षाचे ब्लॉक्स असतात. तुम्हाला जितकं एक्सटेंड करायचं असेल ब्लॉक बाय ब्लॉक तुम्ही एक्सटेंड करू शकता. म्हणजे 15 नंतर 20, 20 नंतर 25, 30, 35 असं तुम्ही करू शकता. आपण हे सुद्धा बघितलंय की पीपीएफ मध्ये मिनिमम निवेश तुम्हाला 500 रुपये करावे लागतील आणि एका वर्षात मॅक्झिमम तुम्ही 1.5 लाखापर्यंतचं कॉन्ट्रीब्युशन करू शकता. तेवढंच नाही तर सध्या तरी पीपीएफ वर 7.1% चा कंपाऊंडेड अॅन्युअली इंटरेस्ट आपल्याला भेटतंय. म्हणजे आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यावर आपल्याला 7.1% चा कंपाऊंडेड अॅन्युअल इंटरेस्ट आपल्याला भेटेल. याचा अर्थ असा आहे की आता आपल्याकडे फक्त एकच प्रश्न उरलाय, ते म्हणजे हाऊ टू इन्व्हेस्ट इन पीपीएफ. या पीपीएफ अकाउंट मध्ये कसा निवेश करावा. चला बघूया. पीपीएफ मध्ये निवेश करण्याची जी प्रोसेस आहे ती खूपच सिंपल आणि कन्व्हिनियंट आहे. तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता आणि ऑफलाईन सुद्धा करू शकता. जर का तुम्हाला पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट करायचा असेल तर त्याआधी तुम्हाला पीपीएफ अकाउंट उघडावं लागेल आणि या पीपीएफ अकाउंट उघडण्याकरिता तुम्ही बरेच ठिकाणी जाऊ शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही हेड पोस्ट ऑफिस किंवा जनरल पोस्ट ऑफिसला जाऊ शकता. तुम्ही कुठल्याही नॅशनलाइज बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊ शकता. फॉर एक्झाम्पल एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र. तेवढंच नाही तर तुम्ही काही प्रायव्हेट बँक सुद्धा आहेत, एचडीएफसी आहे, आयसीआयसीआय, ऍक्सिस आहे, त्यांच्या ब्रांचेस मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही पीपीएफ अकाउंट उघडू शकता. सर्वप्रथम या पीपीएफ अकाउंट उघडण्याची जी प्रोसेस आहे, ऑफलाईन प्रोसेस, ते जरा बघून घेऊया. सर्वप्रथम तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या ब्रांच मध्ये जावा. तिथे जाऊन पीपीएफ ऍप्लिकेशन फॉर्म मागून घ्या. त्या फॉर्म मध्ये विचारलेले सगळे डिटेल्स आणि माहिती त्याच्यात भरा. 2दा क्रॉस चेक करा आणि त्यानंतर मागितलेले डॉक्युमेंट्स अटॅच करून त्या फॉर्मला तुम्ही त्याच पोस्ट ऑफिसला किंवा त्याच बँकेच्या ब्रांच मध्ये तुम्ही सबमिट करा. एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुमचा ऑलरेडी सेव्हिंग अकाउंट त्या पर्टिक्युलर पोस्ट ऑफिस किंवा बँकेत असेल तर ही सगळी जी प्रोसेस आहे हे अजून सिंपल होऊन जाईल, कारण तुमचे ऑलरेडी बेसिक डिटेल्स त्या बँकेकडे किंवा त्या पोस्ट ऑफिसकडे ऑलरेडी असतील. आता या पीपीएफ अकाउंट साठी डॉक्युमेंट्स कुठले सबमिट करावे लागतील. तर सर्वप्रथम तुमच्याकडे पीपीएफ अकाउंट ओपनिंग फॉर्म आला असेल, पार्ट ए तुमच्याकडे आलाय, फॉर्म ए. त्याच्यासोबत तुम्ही आपला एक आयडेंटिटी प्रूफ लावा. त्याच्यात तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही देऊ शकता. त्यासोबत आता तुम्हाला लावा
लागेल रेसिडेन्शियल ऍड्रेस प्रूफ. याच्यात तुम्ही पासपोर्ट किंवा आधार कार्डचा वापर करू शकता. याच्यानंतर तुम्हाला अजून एक लागेल नॉमिनी डिक्लेरेशन फॉर्म. ते तुम्हाला फिल करून द्यावं लागेल आणि तुम्हाला काही पासपोर्ट साईज फोटो सुद्धा लागतील, तर ते सुद्धा तुम्ही कॅरी करा. यावर तुम्हाला एक आपला साइन्ड चेक सुद्धा द्यावा लागेल फेवरिंग इन्व्हेस्टर्स अकाउंट, किंवा तुम्ही पेइंग स्लिप सुद्धा भरू शकता फॉर ट्रान्सफर ऑफ अमाउंट टू इन्व्हेस्टर्स पीपीएफ अकाउंट. ऑफलाईन मध्ये ही प्रोसेस तुम्हाला करावी लागेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ह्या ज्या डॉक्युमेंट संदर्भात आपण बोललो, या प्रत्येक डॉक्युमेंटवर तुम्हाला सेल्फ अटेस्टेशन करावं लागेल. आता सेल्फ अटेस्टेशनला सरळ शब्दात सांगितलं तर एक सर्टिफाय करतो आपण की आम्ही आमच्या संदर्भात जे काही माहिती तुम्हाला देतोय या सगळ्या ज्या माहिती आहेत हे बरोबर आहेत आणि आम्ही कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती तुम्हाला देत नाही आहोत. तेवढंच नाही तर आम्ही हे पण सजेस्ट करतो की तुम्ही आपले ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा आपल्याकडे ठेवा ऑफलाईन फॉर्म भरताना, म्हणजे जर का त्यांनी विचारलं तर तुम्हाला दाखवता येईल. अजून काय, पोस्ट ऑफिसचे जे अधिकारी आहेत किंवा बँकेचे जे अधिकारी आहेत ते तुमच्या सगळ्या इन्फॉर्मेशनला व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं ते पीपीएफ अकाउंट उघडतील आणि त्यानंतर ते तुम्हाला पासबुक सुद्धा पाठवतील आणि या पासबुक मध्ये तुमच्या अकाउंटची सगळी डिटेल्स तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे पासबुक ओपन केल्या तुम्हाला तुमचा पीपीएफ अकाउंट नंबर, ब्रांचचं नाव, तुमचा अकाउंट होल्डरचं नाव आणि असे बरेच इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथंच दिसतील. एकदा हा तुमचा पीपीएफ अकाउंट ओपन झाला की त्यानंतर त्या अकाउंट मध्ये डिपॉझिट करण्याकरिता तुम्ही बरेच मेथड्स वापरू शकता. तुम्ही कॅश डिपॉझिट करू शकता किंवा चेकचा वापर करून डिपॉझिट करू शकता किंवा तुम्ही डिमांड ड्राफ्टचा सुद्धा वापर करून त्यात पीपीएफ अकाउंट मध्ये अमाऊंट डिपॉझिट करू शकता. पीपीएफ अकाउंट मध्ये फंड डिपॉझिट करण्यासाठी तुम्हाला एक डिपॉझिट स्लिप, ज्याला आपण फॉर्म बी पण म्हणतो, ते तुम्हाला घ्यावं लागेल. त्याच्यात माहिती भरा, जे अमाऊंट तुम्हाला टाकायची असेल ते अमाऊंट लिहा आणि त्यासोबत कॅश असेल, चेक असेल किंवा डिमांड ड्राफ्ट जे काही असेल ते तुम्ही ते सोबत घेऊन त्या बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या ब्रांच मध्ये जाऊन तुम्ही तिथे जाऊन डिपॉझिट करू शकता. चला मित्रांनो, आता बघूया पीपीएफ अकाउंट ऑनलाईन कसा उघडता येईल. परंतु सर्वात आधी जर का तुम्हाला पीपीएफ अकाउंट ऑनलाईन उघडायचा असेल तर लक्षात ठेवा तुमच्याकडे एक सेव्हिंग बँक अकाउंट असायला पाहिजे त्या पर्टिक्युलर बँकेसोबत किंवा पोस्ट ऑफिस सोबत. त्यानंतर आणि तेवढंच नाही तर त्याच्यात तुमचं ऑनलाईन बँकिंग सुद्धा चालू असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पीपीएफ अकाउंट उघडू शकता. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की ऑनलाईन अकाउंट उघडण्याची ही जी प्रोसेस आहे ही थोडीफार चेंज होऊ शकते बँक टू बँक, कारण सगळ्यांची वेबसाईट वगैरे वेगळी डिझाईन केलेली असते. परंतु मोठी म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती सिमिलर असणार. सर्वप्रथम आपल्या मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करून तुम्ही आपल्या अकाउंटला लॉग इन करा. त्यानंतर तुम्हाला इथं ओपन पीपीएफ अकाउंट असा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनला शोधून त्याच्यावरती क्लिक करा आणि यानंतर तुम्ही जर का तुम्हाला स्वतःसाठी एक पीपीएफ अकाउंट उघडायचं असेल तर सेल्फ अकाउंटवर क्लिक करा. परंतु जर का एखाद्या मायनर साठी तुम्ही अकाउंट उघडत असाल तर मायनर अकाउंटचा ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता. या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे एक ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म येईल. त्याच्यात सगळी माहिती भरा, व्हेरीफाय करा आणि त्यानंतर प्रोसीड करा. यानंतर तुम्हाला फॉर्म मध्ये त्या पीपीएफचा अमाऊंट विचारतील. जे अमाऊंट तुम्हाला निवेश करायचे असेल ती अमाऊंट इथं मेन्शन करा आणि त्या अमाऊंटची फ्रिक्वेन्सी सुद्धा मेन्शन करा की तुम्हाला मंथली करायचं असेल, क्वार्टरली करायचं असेल, सेमी अॅन्युअली जे तुम्ही सिलेक्ट करा. यानंतर काय होईल की ती जी अमाऊंट आहे ते बरोबर तुमच्या डिसाईड केलेल्या फ्रिक्वेन्सी मध्ये ते तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये डेबिट होईल आणि तुमच्या पीपीएफ अकाउंट मध्ये जाऊन डिपॉझिट होईल आपोआप. या सगळ्या माहिती दिल्यानंतर तुम्हाला आपला ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करावा लागेल आणि यासाठी तुम्हाला एक ओटीपी जनरेट करावा लागेल जे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल आणि तो ओटीपी तिथे तुम्ही टाकला की सबमिट क्लिक केला की तुमचा फॉर्म सबमिट झालाय, आपली प्रोसेस संपली. ही प्रोसेस केल्यानंतर तुमचं एक पीपीएफ अकाउंट उघडण्यात येईल आणि तुम्हाला स्क्रीनवर तुमचे पीपीएफ अकाउंटचे डिटेल्स सुद्धा दिसतील आणि हेच डिटेल्स तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी वर सुद्धा पाठवण्यात येईल. एकदा तुमचा पीपीएफ अकाउंट उघडला की त्यानंतर तुम्ही याच प्रमाणे इन्व्हेस्ट करू शकता आणि आपला स्वतःचा एक रिटायरमेंट कॉर्पस बनवू शकता. आता तुम्हाला माहिती आहे की पीपीएफ मध्ये जर का निवेश करायचा असेल तर काय प्रोसेस आहे, परंतु प्रश्न हे आहे की तुम्ही पीपीएफ मध्ये निवेश करायला पाहिजे की नाही. आता या प्रश्नाचा जो उत्तर आहे तो ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलचे काय गोल्स आहेत किंवा त्या इंडिव्हिज्युअलचा रिस्क प्रोफाईल काय यावरती डिपेंडेंट असतात. तुम्ही आपले जे इन्व्हेस्टमेंट डिसिजन आहे ते आपल्या रिस्क प्रोफाईल आणि आपल्या फायनान्शियल गोल्सशी अलाइन करून त्यानंतर तुम्ही आपल्या स्वतःसाठी हे डिसिजन घेऊ शकता. पीपीएफ हा एक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन खूप चांगला आहे फॉर रिस्क अवर्स पीपल, म्हणजे ज्यांना अजिबात रिस्क घ्यायची नसेल त्यांच्यासाठी हा खूप चांगला अल्टरनेटिव्ह आहे. कारण याच्यात सतत तुम्ही रेग्युलरली इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला 15 वर्षानंतर म्हणजे लॉंग टर्म 15 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर तुम्हाला एक चांगलं रिटर्न याच्यात भेटू शकते आणि याच्यात अजिबात रिस्क फॅक्टर नाहीयेत कारण बॅकिंग आहे इंडियन गव्हर्नमेंटची. आणि जे अदर इन्व्हेस्टर्स आहेत ते सुद्धा आपल्या पोर्टफोलिओमध्ये या इन्स्ट्रुमेंट्सला इन्क्लूड करू शकता जेणेकरून त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे तो डायव्हर्सिफाईड होईल आणि त्यांनी जी ओव्हरऑल टोटल रिस्क घेतलेली आहे, जो टोटल रिस्क त्यांच्या याच्यात आली पोर्टफोलिओमध्ये ड्यू टू इक्विटी कंपोनेंट, ती जरा रिड्यूस होईल आणि म्हणून ते लोक या इन्स्ट्रुमेंटला आपल्या पोर्टफोलिओमध्ये टाकू शकतात. चला एका एक्झाम्पलच्या
माध्यमातून आपण याला समजून घेऊया. समजा एका पर्सननी पीपीएफ मध्ये 1.5 लाख रुपये निवेश केलेत 25 वर्षांसाठी आणि जर का त्याला 7.1% इंटरेस्ट आला तर त्या माणसाला 25 वर्षानंतर 1,03,08,015 रुपीज परत येतील. जरा ब्रेक करूया याला. आपण निवेश केलेली अमाऊंट एकूण आली 37,50,000. त्यावर आपल्याला रेट ऑफ रिटर्न भेटला 7.1%चा. याचा अर्थ असा आहे की आपण टोटल इंटरेस्ट कमवलेला आहे 65,58,015 रुपीजचा, जेणेकरून आपली जी टोटल अमाऊंट झाली आहे ती झाली आहे 1,03,08,015 रुपीज. याच्यात अजून एक गोष्ट नोट करा की पीपीएफ मध्ये निवेश करण्यासाठी जे मिनिमम टेनर होता तो होता 15 इयर्सचा, बरोबर. आणि यांनी इन्व्हेस्ट केलेला आहे 25 वर्षांसाठी. याचा अर्थ असा आहे की यांनी 2 ब्लॉक्सनी आपला इन्व्हेस्टमेंट एक्सटेंड केलेला आहे आणि एक ब्लॉक 5 वर्षाचा असतं आणि म्हणून 10 वर्षांनी या इन्व्हेस्टमेंटला एक्सटेंड केला गेला आहे. तर मित्रांनो, पीपीएफ हा एक लॉंग टर्म रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे आणि म्हणून बरेच लोकांसाठी पीपीएफ हा सर्वात फेवरेट ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. याच्यात इंटरेस्ट सुद्धा खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही आराम करून बघू शकता की तुमचे जे पैसे आहेत ते आपोआप चांगला रिटर्न तुमच्यासाठी आणतात आणि त्यावर टॅक्स एक्झम्पशन आणि टॅक्स बेनिफिट्स तर आहेतच. आणि या सगळ्या कारणांमुळे पीपीएफ आज हा अतिशय सॉर्ट आफ्टर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन झालाय प्रत्येक भारतीयासाठी. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे सुद्धा माहिती पडलंय की पीपीएफ अकाउंट कसा उघडायचा आणि पीपीएफ अकाउंट संदर्भात खूप काही माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला आज भेटलेली. म्हणून आजच आपण आपल्या स्वतःचा पीपीएफ अकाउंट उघडू शकतो आणि इन्व्हेस्टमेंट चालू करू शकतो. दिस एंड्स टुडेज व्हिडिओ. जर का तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड हिट द बेल आयकॉन टू ग्रो मराठी युट्यूब चॅनल. मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी सतत इंटरेस्टिंग फॅक्ट्स, इकॉनॉमी, स्टॉक मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट वर खूप इम्पॉर्टंट विषयांवर व्हिडिओज घेऊन येतो. तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल संदर्भात माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सायनिंग ऑफ. सी आदर्श जोशी. बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.